आता पण बोलताना हात कापरायले मी माझ्या भाषेत बोलतो. मी माझ्या चंदगड भाषेत मी माझ्या भाषेत बोलतो. सरांचा संघर्ष मी सांगतो. सर जेव्हा सरांची जेव्हा क्लास नव्हते ना इथं, तेव्हा सर खाली शिपाई होते. अवधूत दर्शन तिथं सर खाली शिपाई होते. आणि सर पहिला येताना सायकल घेऊन यायची. सायकल सर सायकल घेऊन यायचे आणि सरांच्या सायकलीला की सगळे मर्सिडीज म्हणायचे. मर्सिडीज जेव्हा पोरं असेल तेव्हा सरांच्या सायकलीला मर्सिडीज म्हणायची. त्या माणसाने एवढा संघर्ष केलाय की नाही, एवढा संघर्ष केलाय. एकाच्या तिथंच कडिंगला जेव्हा त्यांच्या गावाहून इकडे कडिंगला आले तेव्हा एकाच्या छोट्याशा खोलीत राहून त्यांनी शिक्षण घेतले. एक मुलगा यायचा त्यांच्याकडे दूध घेऊन. सरांनी मला सांगितलेले मुलगा यायचा सरांच्या इथं दूध द्यायला. त्या मुलाला हे स्पर्धा परीक्षा हे क्लास असलं काही माहीत नव्हतं. सरांनी त्याला शिकवलं, त्याला बसून घेऊन सगळं सांगितलं, शिकवलं. ते मुलगा 3 वेळा एक्झाम पास आहे सरांकडून. 3 वेळा एक्झाम पास आहे. त्याचे ग्राउंडचे प्रयत्न असतील काय असतील ते थोडेसे कमी पडले, त्यामुळे काय त्याला थोडं यश भेटलं नाही. पण सांगतो सरांमुळे त्याला 3 वेळा एक्झाम पास झाले ते. आणि तुम्हाला का नाही जर असं वाटत असेल की आता झालं संपलं, तुमचं एज काय अजून एज खूप आहे तुमचं. आणि जर वाटलं समजा तुम्हाला की आता काय आता माझ्याकडे काय अभ्यास होईना, सर्वात उत्कृष्ट काय म्हणतात ते सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कळसकोंडा सर. आता आता सरांना अजून 1 पण वर्ष व्हाय नसेल, आता त्यांना तलाठी पद भेटले. सरांनी तोपर्यंत माझ्या साईडला सर बसून आत्तापर्यंत अभ्यास केले. मग तुमचं काय रे एज आहे अजून, तुम्हाला कितीतरी एज आहे, तुम्हाला अजून किती कष्ट करायचे. सरांनी आत्तापर्यंत अभ्यास केलेत. महेश सर अजूनही अभ्यास करायला तुमच्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. मॅडम असतील, सर असतील, ते सर सुद्धा आत्तापर्यंत अभ्यास केले. सरांना आता ते आर्मी रिटायर आहे सोडा, त्यांनी देशसेवा केलेत आधी. त्यानंतर आता पण देश सेवेसाठी झाले, त्यांचं पोलीसला काम झाले. त्यांचा समोर बसलेले सगळेच व्यक्ती तुमचा एक अनुभव आणि काय समोरचं ते सांगताय ना, सांगतो आदर्श आणि एक वैभव आता झाले किती 1 वर्ष झाले सरांसोबत आहे. आपला क्लास समजून वैभवनं सगळं केलेलं आहे. स्वतःच वैभवनं झाडू मारलेला आहे. क्लास स्वतः पुसून काढलेला आहे. जेव्हा खालचा क्लास झाला, वरती पहिला क्लास होता, सगळं करण्यात वैभवचाही खूप मोठा हात आहे. आणि सरांनी वैभव सपोर्ट करतात. थँक्यू, धन्यवाद. आणि सर तुम्ही आता इथं गडिंग्लजमध्ये क्लास आहे. गडिंग्लजमध्ये कितीतरी क्लासेस झाले. एवढ्या लायब्ररी आहेत, कुठेही जावा तुम्हाला कुठेही सीट भेटणार. पण सरांच्या इथं अजिबात सीट भेटणार नाही. जेवढी पोरं आहेत असं सांगतो, दुसरा कोण मी बाहेर जाऊ दे म्हणून की सीट पाहिजे मला सर लायब्ररीत, अजिबात सीट भेटणार नाही कारण सगळं फुल झालं. जुने विद्यार्थी आम्ही कोणतरी बसलेलं असलं, सरांचा विषय कसा आहे, आलेल्याला पण सर परत पाठवत नाहीत. आलेल्याला सर परत पाठवत नाहीत. हा बाबा इथं बस, अभ्यास कर, तुझं पैसे राहू देत, अभ्यास कर इथं बसून. दुसरा विद्यार्थी आहे की नाही, तो आला की दुसरं कुठे सीट मोकळी असेल तिथं बस, अभ्यास कर, असा विषय आहे सरांचा. आणि सर तुमचं अजून पुढं नाव मोठं होऊ देत. आणि JS पाटील क्लास टॉपला आहे, अजून टॉपलाच राहू देत. हॅशटॅग सरांनी टाकलेले 66 विद्यार्थी झालेत या वर्षात. पुढच्या वेळेपर्यंत 166 विद्यार्थी होणार 100%. आणि हे जे बॅनर लागलेत, अजून पोरांचे बॅनर लावायचे आहेत, त्यामध्ये आम्ही पण होतो. पण काय आम्हाला थोडंसं अपयश आलं ते असं थोडंसं कारणामुळे आमची एक्झाम क्लिअर, ग्राउंड क्लिअर, मेडिकलला पॉईंट पडला. असे कितीतरी विद्यार्थी आहेत सरांकडनं पुढे गेलेले. तर सरांचं आता ग्राउंडचं हे झालं, त्याच्यात सरांचं काय अधिकार नाही. एवढं सरांनी प्रयत्न केले सगळ्यांसाठी. आमच्याकडे एक फी काय नाही, आम्हाला लायब्ररीला बसायला दिले रात्री 1-2 तास सगळ्यांसाठी देतात. तुम्ही परत जावा, तुमची काय अडचण असेल सरांना सांगा, तुम्हाला काय हवं ते सांगा, पुस्तक पाहिजे काय पाहिजे ते सरांना सांगा. तुम्हाला 100% सर मदत करणार. आणि तुम्ही सरांचे काय असते ते उपकार, सरांनी केलेले उपकार अजिबात विसरू नकाशे. कारण गुरुला कधी आयुष्यात विसरायचं नसते, केलेल्या गुरुचं कधी उपकार कधी विसरायचे नसतात. एवढं बोलून मी